आज आपण फ्रीजमध्ये थोड्या थोड्या उरलेल्या भाज्या, तर त्या भाज्यापासून मस्त अशी भाजी कशी करायची ते बघणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं, फ्रीजमध्ये आपण भाज्या ठेवतो तेव्हा थोड्या थोड्या उरतात. तर मग आता ह्या उरलेल्या भाज्याची मस्त आपल्याला एक भाजी कशी करायची ते बघायचं आहे. तर अगदी हॉटेलप्रमाणे ही भाजी तयार होते. तर इथं मी एक शिमला मिरची मस्त अशी कापून घेतलेली आहे. 2-4 इथे ढेमसं कापून घेतलेले आहे. ढेमसं किंवा दिलपसंद म्हणू शकता. एक टमाटर कापून घेतलं आणि गोबी घेतलेली आहे. तर आता हे सर्व धुवून चिरून घेतलेलं आहे. तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं. एक मोठा बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे. ते कांदा मस्त यामध्ये लालसर परतवून घ्यायचा, भाजून घ्यायचा आहे. मस्त लालसर भाजला की यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून हे भाजून घ्यायचं आहे. इथं मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे. तर त्या 2 भागामध्ये अशा कट करून घेतल्या, त्या यामध्ये टाकायच्या किंवा तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकू शकता. अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 2 चमचे धना जिरा पावडर टाकायची, 2 चमचे इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो टाकायचा. यामुळं भाजीला टेस्ट खूप छान येते आणि हॉटेलसारखी याची टेस्ट होते. त्यामुळं थोडा कांदा लसूण मसाला टाकायचा. नसेल तर कांदा बारीक करून तो भाजून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये टाकायचा. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा. अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि याला अगदी 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं. म्हणजे हा पूर्ण मसाला भाजला गेला पाहिजे आणि थोडं यामध्ये आपल्याला शिजवायला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर अगदी हे मसाला पूर्ण शिजण्यासाठीच पाणी टाकायचं, नंतर जास्त पाणी टाकायचं नाही यामध्ये. तर आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे. टमाटर टाकून आपल्याला थोडं परतवून घ्यायचं, म्हणजे हे टमाटर नरम होईपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता थोडं नरम झालेलं आहे. नंतर ह्या सर्व भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला आणखी काही भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. म्हणजे यामध्ये तुम्ही बटाटा टाकू शकता. म्हणजे तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या भाज्या तुम्ही यामध्ये मिक्स करून अशा टाकू शकता. तर आता ह्या सर्व भाज्या आणि मसाला मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे. यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आणखी थोडं परतवून घ्यायचं किंवा तुम्ही तेलामध्ये मसाल्यासोबत मीठ टाकून घेऊ शकता. पण मी इथे शेवटी मीठ वापरलेलं आहे. नंतर आपल्याला यावर एक ताट ठेवायचं. ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर ताटाच्या वर पाणी ठेवायचं आहे. म्हणजे ही भाजी आपल्याला तेलातच शिजवून घ्यायची. मस्त ती तेलामध्ये शिजल्या जाते. पाणी टाकून शिजवली तर ती भाजीची चव बिघडते आणि भाजीला चव येत नाही. त्यामुळं अशी भाजी शिजवून घ्यायची आणि अशी भाजी पटकन शिजल्या जाते. म्हणजे तुम्हाला ही भाजी जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही. तर अगदी 5 मिनिटात ही भाजी शिजल्या जाते. तर इतकी लवकर ही भाजी तयार होते आणि चविष्टसुद्धा लागते. तर अशा पद्धतीने मस्त आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. 1-2 वेळेमध्ये चेक करून बघायचं आहे. तर बिन पाण्याची ही भाजी मस्त आपली शिजल्या जाते. तर अशा पद्धतीची ही भाजी मस्त तयार होते. अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याचप्रमाणे ही भाजी तयार झाली आणि याची चवसुद्धा हॉटेलमधल्या भाजीसारखी लागते. भाजी शिजून झाल्यावर यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा. तर अगदी मस्त आपली ही हॉटेलसारखी भाजी घरच्या घरी तयार झाली. तर अशा थोड्या थोड्या उरलेल्या भाज्यापासून आपण एक मस्त अशी भाजी करून खाऊ शकतो. तर इतकी चविष्ट होते. तुम्ही ही भाजी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता. आणि घरी आपल्याला ह्या भाज्या उरत असतील तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.